बीड जिल्ह्यातील मसोदो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता वाल्मिक कराड यांच्यावरती अनेक आरोप होत आहेत। सत्ताधारी आमदार सुरेश धस आणि विरोधकांच्या अनेक आमदारांनी हे थेट धनंजय मुंडे यांना विरोध केलेला होता, त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केलेला होता। आता सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा अन्य आमदार असतील ज्यांनी वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं, त्यांना मंत्री करू नका अशी सुद्धा मागणी काही लोकांनी केली। या सगळ्या लोकांची मागणी डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री केलं, त्यांना अन्न व नागरी पुरवठा खातं सुद्धा दिलं। पण आता सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नवी मागणी केलेली आहे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि या जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवावी अशी मागणी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलेली आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार या तिन्ही नेत्यांपैकी कुठलाही पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला मिळाला तर काही अडचण नाही असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आता सुरेश धस हे सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षातले अनेक नेते हे वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावरती आक्रमक होत चाललेले आहे। आता सध्याच्या घडीला या प्रकरणाचा तपास सुरू असला, वाल्मिक कराड हा अद्यापही फरार असला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणि संतोष देशमुख यांचा मुख्य मारेकरी सुदर्शन घुले याला अद्यापही अटक झालेली नसली तरी सुद्धा बीडचा पुढचा पालकमंत्री कोण होणार याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पहिलं नाव आहे धनंजय मुंडे यांचं। राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारमधले मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचा दावा थोडा मजबूत दिसतो, परंतु सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही घटक पक्षातल्या लोकांनी म्हणजेच आमदारांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा खंडणीचं प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप केले। त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मंत्री म्हणून जरी त्यांना चांगली संधी मिळालेली असली तरी सुद्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा ही धनंजय मुंडे यांच्या हातात देण्यात येऊ नये। जर असं झालं तर ह्या केसवरती त्याचा प्रभाव पडेल, आरोपींना बळ मिळेल असा सुद्धा आरोप विरोधकांकडून केला जातोय। त्यामुळं एकीकडे गुन्हेगारीचा मुद्दा आहे, बीडला बिहार केलं जात आहे असा मुद्दा आहे, सुरेश धस यांनी सुद्धा या प्रकरणाला उचललेलं आहे आणि अशा वेळेला धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडचं पालकमंत्री म्हणून स्वीकारतील का किंवा त्यांना पालकमंत्रीपद त्यांच्या हवाली करतील का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ज्या पद्धतीने सुरेश धस सांगतात की बीडचं पालकमंत्रीपद किंवा पालकत्व हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला सुरेश धस यांनी उघडपणे विरोध केलेला आहे। आता जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करायचं नसेल तर मग त्यांच्या जागी कुठली नावं दोन समोर येतात तर साहजिकच दुसरं नाव आहे पंकजा मुंडे। पंकजा मुंडे यापूर्वी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री राहिलेल्या आहेत। 2014 ते 2019 या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। अर्थातच त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि जर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी डावलण्याचा निर्णय घेतला तर अशा वेळेला पंकजा मुंडे यांचं नाव पुढे पालकमंत्रीपदासाठी येऊ शकतं, जे या प्रकरणापासून आत्ता तरी लांब आहेत। कारण त्यांनी संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा वाल्मिक कराडची जी त्याच्यावरती जो खटला दाखल झाला खंडणीचा या प्रकरणावरती त्यांच्यावरती धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झाले तसे आरोप पंकजा मुंडे यांच्यावरती झालेले नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये निर्घुण क्राईम होत असेल, खंडणीचे गुन्हे होत असेल, बाहेरून आलेल्या कंपन्यांना पैसे मागितले असतील तर ही महाराष्ट्रासारख्या राज्याला ही मोठी धक्कादायक बातमी आहे। मग अशा वेळेला सरकारमधला एक महत्त्वाचा मंत्री म्हणून किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा राज्य सरकारचं नेतृत्व करत असलेले या तीन नेत्यांपैकी कुठलाही एक नेता या बीड जिल्ह्याचं पालकत्व घेऊ शकतं, ज्याची मागणी सुरेश धस करतायत। आता धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला विरोध का होतोय आपण सुरेश धस यांचं कारण तर बघितलं, परंतु धनंजय मुंडे यांचं जे परळीमधलं राजकीय नेटवर्क आहे हे हँडल करतात वाल्मिक कराड। आता वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या हत्येचे धागेदोरे किंवा त्या हत्येचे तार हे वाल्मिक कराड यांच्यापर्यंत जातात असा आरोप आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेला होता आणि अशाच प्रकारचे आरोप हे विरोधी आमदारांनी सुद्धा केलेले होते। त्यामुळं धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री करण्यात आलं तर मग या केसचं काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा, संशयाची जी सुई आहे हत्येची, ज्या विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केलेली आहे हा विष्णू चाटे वाल्मिक कराड यांचा नातेवाईक आहे असा आरोप सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये कामकाज सुरू असताना केलेला होता। त्यामुळे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ज्या पद्धतीने संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बजरंग सोनवणे असतील किंवा नमिता मुंदडा असतील, ज्या स्थानिक आमदार आहेत
या सर्व नेत्यांनी वाल्मिक कराडला वरती टीका केली किंवा संतोष देशमुख याच्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेतली, रस्त्यावर येऊन त्यांनी या प्रकरणावरून टीका केली। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री करण्यात आलं तर वेगळा मेसेज जाऊ शकतो, याची सुद्धा कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे। त्यामुळे सुद्धा आता धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदावरती प्रश्नचिन्ह अद्यापही लागलेलं आहे। शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हे मसाजोगला गेलेले होते आणि मसाजोगला गेलेले असताना तिथे त्यांनी स्थानिक लोकांनी अजित पवारांना विरोध केलेला होता आणि काही घोषणा सुद्धा तिथे देण्यात आल्या की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नका, त्यांना मंत्रिपदावरून हटवा, अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा स्थानिक लोकांनी तिथे दिलेल्या होत्या। त्यामुळे अजित पवार सुद्धा विचार करतील की जर धनंजय मुंडे यांना पुन्हा पालकमंत्रीपद द्यायचं की नाही ह्याच्याबद्दल सुद्धा राष्ट्रवादीकडून फेरविचार होऊ शकतो। तर आता मसाजोग प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे, तर एकूण जे 7 नामजद आरोपी आहेत किंवा ज्यांची ओळख पटलेली आहे, या 7 पैकी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मी मगाशी जो उल्लेख केला विष्णू चाटे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच्या 3 आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। याच्यामधले 3 आरोपी अद्यापही फरार आहेत, ज्यामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबतचा प्रतीक घुले आणि अजून एक आरोपी आहे। असं 3 आरोपी पोलीस अजूनही त्यांच्या मागावर आहेत। आरोपी नेमके कुठे गेलेले आहेत याची माहिती पोलिसांकडे आहे, पण पोलिसांनी 3 विशेष पथकं तयार केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आरोपींचे धागेदोरे किंवा आरोपींचे ज्या काही गोष्टी सापडत आहेत, कुठे संशयाची सुई जाते का, या सगळ्या गोष्टींकडे बीड पोलिसांचं लक्ष आहे। आणि तिसरीकडे सीबीआयने या प्रकरणाची तपास सुरू केलेला आहे। यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या बाजू आहेत, अजून या हत्येमध्ये कोण कोण सामील आहे, आरोपींनी कुणाला फोन केलेला होता, पोलिसांनी यामध्ये कारवाई का केली नाही, याबद्दलचे सुद्धा अनेक बाजू तपासले जात आहेत आणि सीआयडी बरोबरच बीड पोलीस सुद्धा हे आरोपीच्या मागावरती आहे। आणि ज्या वेळेला ही घटना घडलेली होती, राजेश पाटील असेल किंवा अजून एक महाजन नावाचा अधिकारी होता, दोन्ही पीएसआय होते, तक्रार घ्यायला यांनी उशीर केला म्हणून राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं होतं देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून, आणि महाजन नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं होतं। म्हणजे पोलिसांनी जी भूमिका बजावली त्याबद्दल सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल म्हणून संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना बीडचे पोलीस अधीक्षक केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आम्ही 1 ते 2 दिवसामध्ये या प्रकरणाचा छडा लावू आणि आरोपींना अटक करू असं म्हटलेलं आहे। तर आता हे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे, परंतु या सगळ्याची चर्चा आता बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे जाते, कारण या प्रकरणामध्ये आरोपीला अजून अटक करण्यात आली नाहीये। जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले त्याला अटक झालेली नाहीये आणि अशा वेळेला जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करण्यात आलं, ज्यांच्या निकटवर्तीयावरती, ज्यांच्या विश्वासू नेत्यावरती म्हणजेच वाल्मिक कराड याच्यावरती अपहरण आणि खून आणि खंडणी या 3 केसेसच्या संशयाची सुई त्याच्याकडे जाते, त्याच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत, विरोधक तर करतायत परंतु सत्तेतले आमदार सुद्धा त्यांच्यावरती आरोप करत असतील, तर मग धनंजय मुंडे पालकमंत्री होणार का? आणि जर धनंजय मुंडे पालकमंत्री होणार नसतील तर दुसरा कोणता नेता होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मत आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।